श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ कोणताही असू द्या, सुरुवात जर स्वामीच्या नावाने झाली ना, तर मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. म्हणून मी ना प्रत्येक व्हिडिओची सुरुवात ही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नावानेच करत असते. तर बघा, मकर संक्रांती जवळ आलेली आहे, म्हणजेच 2025 हे वर्ष संपत आलेलं आहे. अगदी काही दिवसातच नवीन इंग्रजी वर्ष चालू होईल आणि ते म्हणजे 2026. आणि हे येणारं वर्ष ना आपल्या सर्वांना खूप चांगलं जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. इंग्रजी कालनिर्णयानुसार सर्वात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती. बघा, आपण महाराष्ट्रात राहतो. आपलं मराठी वर्ष हे चैत्र म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरुवात होते आपले मराठी कालनिर्णयाला, मराठी वर्षाला. पण आपण कितीही नाही म्हटलं तरी आपल्या घरातील कालनिर्णय हे जानेवारीमध्येच बदललं जातं. त्याच्यामुळे इंग्रजी कालनिर्णयानुसार सगळ्यात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती आहे. आणि यावर्षी संक्रांतीला आपल्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, त्याचबरोबर संक्रांत कशावर आलेली आहे, म्हणजे संक्रांतीचे वाहन कोणतं आहे, कोणते वस्त्र संक्रांतीने परिधान केलेलं आहे, म्हणजे आपल्याला कोणता रंग घालायचा नाही आहे, त्याचबरोबर सुगड कधी पूजायचा आहे, याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, प्रत्येक सुवासिनीसाठी ना हा संक्रांत खूप महत्वाचा असा सण असतो. सगळ्या सुवासिनी या संक्रांती सणाची वाट पाहत असतात. तसे तर आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक सणाचं एक आपलं महत्व आहे. प्रत्येक सण खूप उत्साहात पार पडला जातो. प्रत्येक सण आपण खूप उत्साहाने मनवतो. मग तो संक्रांत असू द्या, वटपौर्णिमा असू द्या, गौरी गणपती, दिवाळी, प्रत्येक सणाला महिलांचा जरा उत्साह ना जास्तच असतो प्रत्येक सणामध्ये. आणि त्यातली त्यात संक्रांती हा तर महिलांचा अत्यंत प्रिय असा सण. कारण की संक्रांतीला सगळ्या महिला एकमेकांना भेटतात. वाण देणं असो, हळदी कुंकवांचे कार्यक्रम असो, त्यामुळे संक्रांती सोबत तर माझं नातं तर एक वेगळंच आहे. कारण की बायकांना तेवढाच वेळ मिळतो एकमेकांच्या घरी जाण्यासाठी. आणि याचबरोबर आपलं जरी कोणासोबत वाद असतील, मतभेद असतील ना, तरी संक्रांतीच्या काळामध्ये आपण त्यांना तिळगुळ देऊन आपण ते मतभेद विसरत असतो. कारण की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि आता चला व्हिडिओचं मेन, की आपण संक्रांती कधी साजरी करतो. तर बघा, संक्रांती ही ज्या वेळेस ना मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करत असतो ना, त्यावेळेसच संक्रांती म्हणजेच मकर संक्रांती ही साजरी केली जाते. आणि यावर्षी मकर संक्रांती ही बुधवारी आली आहे. आणि दरवर्षी नेहमी म्हणजे जास्त तर 14 जानेवारीलाच मकर संक्रांती येते आणि यावर्षी देखील 14 जानेवारीलाच आलेली आहे. आणि आदल्या दिवशी म्हणजेच आपण 13 तारखेला मंगळवारी भोगी करायची असते. भोगी कशी करायची त्याच्याबद्दल देखील मी व्हिडिओ लवकरच बनवणार आहे. पण आज मी सगळं संक्रांतीच्या दिवशीचा म्हणजे संक्रांतीचं आपल्याला काय परिधान करायचं आहे, कोणतं वस्त्र परिधान करायचं नाही आहे, त्याचसोबत काय दान करायचं आहे, वाहन काय आहे, शुभ मुहूर्त काय आहे, याच्यावर म्हणजेच फक्त संक्रांती दिवशीचाच मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. दुसऱ्या दिवशी किंक्रांत आहे, त्याचा देखील आपला व्हिडिओ लवकरच बनवला जाईल. तर सगळ्यात पहिलं संक्रांती पूजा म्हणजे संक्रांतीच्या पूजेचाच म्हणजे सुगड पूजण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे. तर तुम्हाला सांगते मी, आपण नेहमी मकर संक्रांतीची पूजा ही ज्या वेळेस म्हणजेच जो टाइम असतो ना, सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो ना, त्यावेळेसच आपण सुगड पूजत असतो. आणि 14 जानेवारीला सूर्य मकर राशीमध्ये दुपारी 3:13 प्रवेश करत आहे. त्याच्यामुळे संक्रांतीला आपल्याला दुपारी 2:15 नंतरच पूजा करायची आहे. जे काही आपली पूजा असते, वळसा असतो, ते दुपारी 2:15 नंतर करायचा आहे. मग तुम्ही विठ्ठल रुक्मिणीला पूजायला जात असाल, दुर्गा मातेच्या मंदिरात तुम्ही जिथे जात असाल ना, तुम्हाला 2:15 नंतरच जायचं आहे. आणि हा कालावधी कधीपर्यंत आहे, तर तुम्ही संध्याकाळी 6:18 पर्यंत ही पूजा करू शकता. पण 2:15च्या अगोदर तुम्हाला सुगड पूजायचे नाही आहेत. तुमची जी काही प्रथा आहे, तुम्ही घरी पूजा करत असाल, बाहेर करत असाल, पण 2:15च्या नंतरच करायची आहे. तुम्ही स्वयंपाक वगैरे तुमचं जे म्हणजे पुरणाचा स्वयंपाक करत असाल तर तुम्ही तो करून ठेवू शकता.
त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त आपला पूजेचा कालावधी आहे तो 3:15 नंतरचा, म्हणजेच 3:13 नंतरचा आहे. तो 6:18 असणार आहे. त्या कालावधीमध्येच आपल्याला मकर संक्रांतीची पूजा करायची आहे. आणि आता त्यासोबतच यावर्षी संक्रांतीने वस्त्र परिधान केलेलं आहे पिवळ्या रंगाचं. आणि आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस संक्रांत कोणत्या रंगावर येत असते तो रंग आपण परिधान करायचा नसतो. त्याच्यामुळे तुम्हाला 14 जानेवारीला पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही आहे. तुम्ही ड्रेस घालणार असाल तरी पिवळ्या रंगाचा घालायचा नाही आहे. तुमच्या घरात लहान मुलं असतील ना, त्यांना देखील तुम्हाला हे कपडे घालायला द्यायचे नाहीत या रंगाचे. त्यासोबत बांगड्या असू द्या, गजरा असू द्या, म्हणजे त्या दिवशी पिवळा रंग आपण वर्ज करायचा आहे. काहीच पिवळ्या रंगाचं आपल्याला घालायचं नाही आहे. बाकी खायला म्हणत असाल तर खायला काही प्रॉब्लेम नसतो. कोणी कोणी म्हणतं की खायला देखील पिवळ्या रंगाचं खायचं नाही आहे का? तर असं काही नाही आहे. तुम्ही खायला खाऊ शकता पिवळ्या रंगाचं, पण परिधान काही करायचं नाही, कारण की संक्रांतीने त्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत. आणि त्या दिवशी संक्रांतीचं वाहन हे वाघ आहे आणि उपवाहन हे घोडा आहे. प्रत्येक वर्षी संक्रांतीचं वाहन बदललं जातं आणि या वर्षीचं वाहन देखील वाघ आणि उपवाहन हे घोडा आहे. आता आपल्याला दान काय करायचं आहे, म्हणजेच आपल्याला संक्रांतीला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. तर संक्रांतीला आपल्याला दान करायचं आहे. आणि सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणाल तर सगळ्यात श्रेष्ठ दान हे अन्नदान असतं. त्याच्यामुळे तुम्ही अन्नदान नक्की करा गरजू लोकांना. त्यासोबतच तुम्ही वस्त्रदान करू शकता, भांडी दान करू शकता. आता थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही गरम वस्त्र, म्हणजे तुमच्याच्याने यथाशक्तीने तुम्हाला जे काही होईल ना, अगदी तुमची कॅपॅसिटी नसेल तर 5 रुपयाचा बिस्किट पुडा सुद्धा तुम्ही दान करू शकता. पण या काळामध्ये दान केलेलं खरंच खूप छान असतं आणि तुम्हाला त्याचं खूप पुण्य लाभतं. त्याच्यामुळे मला म्हणजे आपल्याला दान करायचं आहे, त्याचं पुण्य आपल्याला खूप मिळणार आहे. आणि संक्रांती दिवशी आपल्याला करायचं काही नाही आहे. तर संक्रांती दिवशी आपल्याला झाडे तोडायची नाही आहेत. कोणाला वाईट बोलायचं नाही आहे. सगळ्यांना चांगलं प्रेमाने बोलायचं आहे. कोणाची निंदा करायची नाही आहे. कोणाबद्दल मागे वाईट बोलून, कोणाबद्दल अपशब्द वापरून आपल्याला, म्हणजे कोणाबद्दलही काही बोलून आपल्याला मिळतं काय हो? थोड्याशा आनंदासाठी किंवा कोणाला तरी नावं ठेवून आपण उगीचच त्याची निंदा करत बसणं, यामध्ये काय मिळतं? काही मिळत नाही आहे. फक्त संक्रांती असू द्या किंवा इतर कोणताही दिवस असू द्या, कोणाबद्दलच कधीच वाईट बोलायचं नसतं. कधीच आपण झाडांची काळजी घ्यायची असते. झाडं तोडायची नाही आहे, कारण की झाडं आहेत म्हणून आपण आहोत. ऑक्सिजन देतो झाडाशिवाय आपलं आयुष्य काहीच नाही आहे. आणि त्यासोबतच कोणाबद्दलही कधीच वाईट बोलू नका, कारण की ते आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. तुम्ही जर कोणाबद्दल वाईट विचार केला ना, तर त्याची शिक्षा ते तुम्हाला देतील. त्याच्यामुळे कोणाबद्दल वाईट बोलू नका. आणि ही संक्रांती, हे येणारं वर्ष तुम्हाला खूप भरभराटीचं जाऊ, हीच मी स्वामीचरणी परत एकदा प्रार्थना करून आजचा व्हिडिओ संपवते. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नक्की लक्षात ठेवा, कालावधी हा 3:13 आहे. त्यानंतरच आपल्याला पूजा करायची आहे. ते संध्याकाळी 6:18 आणि पिवळा रंग म्हणजेच येल्लो रंग आपल्याला त्या दिवशी वर्ज करायचा आहे. म्हणजे त्या रंगाचं आपल्याला काहीही परिधान करायचं नाही आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. श्री स्वामी समर्थ.